रामकृष्ण हरी. आज नाथषष्ठी. संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील महत्त्वाचे संत. त्यांचे जन्मस्थान गोदावरी काठावरील संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण. संत एकनाथ महाराज स्वतः आपल्या गुरूंचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी षष्ठीला साजरी करत. पारंपरिक मराठी पंचांग दिनदर्शिकेप्रमाणे फाल्गुन महिन्यातील वैद्य पक्षातील षष्ठीच्या दिवशी श्री एकनाथ षष्ठी साजरी केली जाते. या दिवशी श्री एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली असे मानले जाते. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथ महाराजांना दिले जाते. एकनाथी भागवतातील 18,800 ओव्यांच्या माध्यमातून श्रीमद भागवत पुराणाच्या स्कंदावर त्यांनी भाष्य केले. संत एकनाथ महाराजांनी सामान्यांना भक्तीचा मार्ग ज्ञानाच्या मार्गापेक्षा सोपा आहे, मोक्षासाठी तो पुरेसा असल्याचे सांगितले आहे. श्री एकनाथ महाराजांच्या घराण्याचे महाराष्ट्राभर अनंत उपकार आहेत. संत एकनाथ महाराजांना नाथही संबोधतात. नाथांचे पंजोबा श्री संत भानुदास महाराजांनी कर्नाटकात श्रीकृष्णदेवरायाने नेलेली श्री विठ्ठुरायाची मूर्ती पंढरीत परत आणली हा इतिहास आहे. पुढे त्यांनी पंढरपुरात सोळखांबी येथे समाधी घेतली. सोळखांबीतून पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जाताना उजव्या हाताने पहिली संत भानुदास महाराजांची समाधी आहे. ज्या ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हटला जातो त्या ज्ञानेश्वरांची समाधी 250 वर्षानंतर लोकांच्या विस्मरणात गेली. परंतु नाथांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा शोध लावला. समाधीचा चौथरा आणि गाभारा नाथांनी बांधला. आळंदीची वारी पुन्हा सुरू केली. ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथांची लेखणी लोकोद्धारासाठी झिजली, तळपळली. संत एकनाथ महाराज युगप्रवर्तक होते. त्यांनी भारूड अभंगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, जातीयतेच्या विरोधात कार्य केले. कृतीतून दाखवून दिले. डोळस कृतिशील समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले. संत कवींनी संपन्न केलेल्या भारूड रचनेच्या शैलीला संत एकनाथ महाराजांनी भाषा समृद्धी दिली. अमृताहुनी गोड अशा मराठी भाषेला लोकभाषा बनविली. त्याचबरोबर हिंदी भाषेतही त्यांनी रचना केल्या. भागवत धर्मप्रसाराच्या हेतूने त्यांनी हिंदी भाषेचा कौशल्यपूर्णरित्या वापर करून भारुडातून रूढी परंपरावर प्रहार केले आहेत. 200 पेक्षा जास्त पदे त्यांनी हिंदीतून लिहिली आहेत. संत एकनाथ महाराजांचे अनेक पैलू आहेत. समकालीनांना ते आदर्श आहेत. तसेच आधुनिकांनाही. संत एकनाथांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ होता त्यावेळी सामान्यांच्या कल्याणासाठी ग्रंथसंपदा निर्मित केली. इतर संतांपेक्षाही ती अधिक अशीच आहे. त्यात विविधता आहे. यामध्ये चतुर्श्लोकी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, एकादश स्कंदावरील टीका हे मुख्य ग्रंथ आहेत. तर हस्तामलक, स्वात्ममुख, सुकाष्टक, आनंद लहरी, चिरंजीव पद यासारखी स्फुट आध्यात्मिक प्रकरणे, काही पौराणिक आख्याने व संत चरित्रे आणि असंख्य अभंग व भारुडे आहेत. संत ज्ञानेश्वर लिखित ज्ञानेश्वरीचेही पहिल्यांदा शुद्धीकरण करून ती शुद्ध प्रत लोकांना दिली. त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पहिले संपादक होण्याचा मान मिळतो. त्यांच्या या प्रचंड वाङ्मयाने केलेले लोकविलक्षण कार्य पाहून संत एकनाथ महाराज हेच महाराष्ट्राचे खरे नाथ आहेत. मराठवाडा संताची भूमी. त्या संताच्या भूमीतील संत एकनाथांनी लोकोद्धाराचे महनीय
अतुलनीय असेच कार्य केले आहे नव्हे तर कृतीतून त्यांनी करून दाखविले आहे. आधी केले मग सांगितले या उक्तीला आयुष्यभर महत्त्व देऊन प्राणी मात्राबरोबर सामान्यातही देव त्याने शोधला. गुरु जनार्दन स्वामीकडून योगशास्त्राचे धडे घेतले. त्यांच्या आग्रहानुसारच गृहस्थाश्रमही स्वीकारले. भारत ब्रह्मांनानंतर जीवनभर नाथांनी लोकप्रबोधनाचे कार्य केले. भक्तीची वाट दाखवली. जातीभेद कर्मकांड विरुद्ध त्यांनी आवाज उठविला. संत ज्ञानेश्वरांचे अपूर्ण राहिलेले कार्य त्यांनी पुढे नेऊन वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी तेजाने तळपती ठेवली. कीर्तन भारुडातून समतेची शिकवण दिली आहे. त्यांच्या या शिकवणीतून आपणही प्राणीमात्रावर दयेचा मानव कल्याणाचा संकल्प करूयात. त्यांचा संदेश दूरपर्यंत पसरूया. भाविकांच्या या श्रीनाथ षष्ठी सोहळ्यासाठी व सोहळ्याच्या शुभेच्छा देऊन शांतीब्रह्म संत श्री एकनाथांच्या चरणी नमस्तक होऊया. रामकृष्ण हरी.